छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यात गोरक्षकांवर जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। लोणवाडी फॉरेस्ट परिसरात 27 जून रोजी होणाऱ्या गो सन्मान अभियानाचा प्रचार करून घरी परतत असताना नारायण मोहिते आणि राजेंद्र ढवळे या दोन गोरक्षकांवर 5 ते 6 जणांनी हल्ला केल्याचा आरोप आहे। या हल्ल्यात दोघेही गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर छत्रपती संभाजीनगर येथील JJ+ रुग्णालयात उपचार सुरू आहेत। गोरक्षकांच्या माहितीच्या आधारे पोलिसांकडून सुरू असलेल्या कारवाईमुळे तस्करीशी संबंधित घटकांनी बदल्याच्या भावनेतून हा हल्ला केल्याचा आरोप करण्यात येतोय। दरम्यान पोलिसांनी जखमी गोरक्षकांचे जबाब नोंदवले असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे। हल्लेखोरांविरुद्ध नेमकी काय कारवाई होते याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे। आपल्या पुरे भारतामध्ये गौ सन्मान अभियान चालू आहे। त्यांचे निवेदन आम्ही गावोगावी जाऊन देत आहे आणि फॉर्म भरून घेत आहे आपल्या संख्याकडून गौ हत्या बंदी होण्यासाठी। तर आम्ही काल सिल्लोडून वापस अंधारीला येत असताना आमच्यावरती पळशीच्या समोर गौ शाळेजवळ काही जादींनी हल्ला केला आणि आम्हाला जिवंत मारण्याचा प्रयत्न केला। किती जिहादी होते? 5 लोक होते। त्याच्यात नाव वगैरे माहिती पडलं नाही पैसा ओळख झाली नाही काय कपडा घालून आले होते? हो, तोंड बांधलेलं होतं, त्यांनी हातामध्ये हँडग्लोव्ज होते। तुमचे नाव? नारायण मोहिते। आमच्यावर हमला कोणी केला त्याचं कारण समजलं नाही, परंतु आम्ही अंधारीतून सिल्लोड तालुक्यात गौ संमेलनच्या पत्रिका वाटप करत असताना नंतर घरी येत असताना केरळहून आम्ही घरी आलो। घरी येत असताना लोणाडीच्या शिवारात फॉरेस्टीत असे काही जायदाना येऊन आमच्यावर हमला केला। त्यांची आम्हाला ओळख पटली नाही। त्यांच्या कपाळाला बांधलेलं होतं, तोंडाला बांधलेलं होतं आणि खूप मारलं त्यांनी आम्हाला आणि त्या ठिकाणी आम्ही पडलो आणि परिसरातील लोणाडीच्या लोकांनी आम्हाला दवाखान्यापर्यंत आणलं। काय बोलत होते? शिव्या दिल्या, खूप काही विचित्र शिव्या दिल्या। हिंदू आहे असं तसं हिंदूवर बोलत होते। आम्ही त्यांना काहीच बोललो नाही, मारच खाल्ला फक्त। काय म्हणायचं तुमचं? माझी मागणी एवढीच आहे, सरकारने आमच्यावर लक्ष ठेवा। आम्ही जे कार्य करतो ते कार्य करण्यासाठी आम्हाला ताकद द्यावा। नाम सांगा. राजेंद्र ढवळे।